नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, इयत्ता 10वीची प्रथम सत्र परीक्षा आपली सुरू होत आहे आणि प्रथम सत्र परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळावेत असं प्रत्येकाला वाटतं. बघा मित्रांनो, घटक चाचणीमध्ये भलेही कमी मार्क पडले असू द्यात, कारण तुमची घटक चाचणी पहिली झाली असेल, त्याच्यामध्ये जर तुम्हाला कमी मार्क मिळाले असतील तर काळजी करू नका. या प्रथम सत्र परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क तुम्हाला मिळू शकतात. यासाठी नेमकी काय स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे, काय केलं पाहिजे, कसा अभ्यास केला पाहिजे, कसं प्लॅनिंग असलं पाहिजे, तर यावरती मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो. नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. व्हिडिओ खूप महत्त्वाचे इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे पूर्ण बघा. बघा मित्रांनो, सगळ्यात पहिली स्ट्रॅटेजी, घटक चाचणीला ज्या प्रकरणांमध्ये आपल्याला कमी मार्क पडत होते, जी प्रकरणं आपल्याला अवघड वाटत होती, त्या प्रकरणावरती थोडासा भर देणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, घटक चाचणीच्या सगळ्या प्रश्नपत्रिका, सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आहेत, त्या जरा नीट समजून घ्या. त्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये जे प्रश्न तुम्ही सोडवलेले आहेत ते उत्तम, परंतु जे प्रश्न सोडवता आले नाही, ज्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला पाठ नाही समजली नाही, ज्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही परीक्षेला लिहिली होती, तर त्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही पाठ करा. म्हणजे जरा थोडासा तुमचा एक पाठ जो आहे तो परफेक्ट होऊन जाईल. ओके. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की अभ्यास करत असताना असा ॲटिट्यूड ठेवा. म्हणजे प्रथम सत्र परीक्षेचा अभ्यास करत असताना बाबा चला आहे प्रथम सत्र परीक्षा, नंतर असेल पूर्व परीक्षा, त्याच्यानंतर बोर्ड एक्झाम असेल, तर परीक्षेचा काय अभ्यास मी नंतर करेन, असा विचार अजिबात करू नका. तर मित्रांनो, असं समजा की ही प्रथम सत्र परीक्षा हीच माझ्यासाठी बोर्डाची परीक्षा आहे. हाच एक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपल्याला अभ्यास करावा लागेल. म्हणजे जेणेकरून काय होतं माहितीये का, प्रथम सत्र परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्याला चांगले मार्क मिळतील, तर तुम्ही प्रथम सत्र परीक्षेचा अभ्यास चांगला केला तर बोर्डाच्या परीक्षेची साधारणतः 70% तयारी तुमची होत असते. त्याच्यामुळे ही फक्त प्रथम सत्र परीक्षा नाही, तर ही परीक्षा म्हणजे बोर्डाच्या तयारीची ही दुसरी पायरी आहे. पहिली पायरी घटक चाचणी होती, दुसरी पायरी ही असणार आहे, तिसरी पायरी पूर्व परीक्षा असणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला पूर्णपणे जोशाने, पूर्णपणे मन लावून एकदम प्लॅनिंग करून आपल्याला ही परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, परीक्षेचं स्वरूप समजून घ्या. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप गणित असेल, हिंदी असेल, विज्ञान असेल, मराठी असेल, इतिहास असेल, इंग्रजी असेल, कुठलाही विषय असेल, त्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असणार आहे हे समजून घ्या. तर हे स्वरूप कसं असणार, जसं बोर्डाच्या परीक्षेचं स्वरूप असतं तसंच इथं स्वरूप असणार आहे. ओके. म्हणजे सहामाही परीक्षेचं, प्रथम सत्र परीक्षेचं जे स्वरूप आहे ते बोर्डाच्या परीक्षेचं जसं स्वरूप असतं तसंच असणार आहे. म्हणजे जसं की गणित भाग 1 आणि 2 चा विचार केला, गणित भाग 1 आणि 2 च्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असतं, पहिला प्रश्न असतो ज्याच्यामध्ये ए आणि बी प्रश्न असतात. ए बहुपर्यायी प्रश्न, बी 1-1 मार्काचे. म्हणजे पहिल्या प्रश्नात 1 मार्काचे प्रश्न, दुसऱ्या प्रश्नात 2 मार्काचे प्रश्न, तिसऱ्या प्रश्नात 3 मार्काचे, चौथ्या प्रश्नात 4 मार्काचे, पाचवा प्रश्न असतो 3 मार्काला. तर अशा प्रकारे मित्रांनो हे स्वरूप असतं. हेच बोर्डाच्या परीक्षेचं स्वरूप प्रथम सत्र परीक्षेमध्ये असणार आहे. ओके. यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही एक काम करा. तुमच्या शाळांमधल्या काही तुमचे जर मित्र असतील जुने, जे आता 11वीला गेले असतील, 12वीला गेले असतील, त्यांच्याकडे प्रश्नपत्रिका असतील जुन्या, तर तुमच्या शाळेमधल्या प्रथम सत्र परीक्षेच्या जुन्या प्रश्नपत्रिका सोडवा मित्रांनो. त्याचा एक चांगला फायदा होतो, कारण त्याच प्रकारचे प्रश्न येत असतात. आता जर तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका हव्या असतील सगळ्या विषयांच्या पीडीएफ फाईल, जर तुम्हाला हव्या असतील तर काय करायचं ते सांगतो. या पीडीएफ फाईलसाठी तुम्हाला एक काम करतो, तुम्हाला मी सांगतो, मी सर्व विषयांच्या पीडीएफ फाईल तुमच्यासोबत शेअर करतो. मी आपल्या वेबसाईटवरती या सगळ्या पीडीएफ फाईल अपलोड केलेल्या आहेत. तर या सगळ्या विषयांच्या प्रथम सत्र परीक्षेच्या पीडीएफ फाईल तुम्ही कशा डाउनलोड करू शकताय हे तुम्हाला मी आता कॉम्प्युटरवरती जाऊन दाखवतो. बघा, तर मित्रांनो, जर तुम्हाला सगळ्या विषयांच्या पीडीएफ फाईल हव्या असतील, मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, सगळ्या विषयांच्या, तर एक काम करायचंय, तुम्ही इथे जायचंय कुठं, गुगलला जायचंय आणि गुगलला जाऊन जुन्या प्रश्नपत्रिका फक्त एवढं टाईप करायचं, जुन्या प्रश्नपत्रिका. जुन्या प्रश्नपत्रिका टाईप केलं की इथे बघा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी येईल, 10वी बोर्ड परीक्षा जुन्या प्रश्नपत्रिका. तर क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीवर आपण क्लिक करू. क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीवरती जर तुम्ही क्लिक केलं तर इथे नोट्स वगैरे शब्द आहे, नोट्स आहे, ऑनलाईन टेस्ट. आता मोबाईल, आता तुम्हाला बघा लॅपटॉपमध्ये हा जो मेनू आहे तो तुम्हाला आडवा दिसतोय, पण तुम्ही जर मोबाईलमध्ये ओपन केलं तर इथं उजव्या बाजूला 3 आडव्या रेषा दिसतील जांभळ्या रंगामध्ये. तर त्या उजव्या बाजूच्या 3 आडव्या रेषांमध्ये क्लिक केलं तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी दिसतील. याच्यामध्ये नोट्सवर क्लिक करा. मित्रांनो, जर तुम्ही नोट्सवरती जर तुम्ही क्लिक केलं ना तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी मिळतील. बघा, एक तर 10वी प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका पीडीएफ, इथं क्लिक केलं तर प्रथम सत्र परीक्षेच्या सगळ्या प्रश्नपत्रिका मिळतील. इथं क्लिक केलं तर आयएमपी नोट्स मिळतील. इथं क्लिक केलं तर बोर्डाचे काही प्रश्न, इम्पॉर्टंट प्रश्न आहेत. इथं क्लिक केलं तर घटक चाचणीच्या प्रश्नपत्रिका. इथं क्लिक केलं की पूर्व परीक्षा आणि जुन्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका, आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला ज्या प्रश्नपत्रिका येऊन गेल्यात त्या इथं तुम्हाला मिळतील.
आता आपल्याला प्रथम सत्र परीक्षा पाहिजे, तिथे ऑनलाईन टेस्ट सुद्धा तुम्ही देऊ शकताय. प्रथम सत्र परीक्षेवरती जर आपण क्लिक केलं तर इथे बघा, आता हे सध्या आपण बंद करू. प्रथम सत्र परीक्षेवर क्लिक केलं की इथे बघा, प्रथम सत्र परीक्षेच्या सगळ्या प्रश्नपत्रिका मराठी कुमार भारती 1, 2-2 प्रश्नपत्रिका आहे. आता समजा मराठी कुमार भारतीवरती जर तुम्ही क्लिक केलं 1, तर इथे बघा ही एक कुमार भारतीची एक प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी आली. 2 वर क्लिक केलं की दुसरी हिंदीची. समजा गणिताची प्रश्नपत्रिका पाहिजे, गणितावर क्लिक केलं की ही झाली गणिताची प्रश्नपत्रिका. तर या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो, ठीक आहे. तर आता मी थांबतो, पण तुम्ही काय करा, Googleवरती जा आणि Googleवरती जाऊन जुन्या प्रश्नपत्रिका टाइप करा. क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीच्या वेबसाईटवरती जा आणि या सगळ्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करा आणि याचा अभ्यास करा. तर आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. बाय मित्रांनो, धन्यवाद.